Hello friends, welcome to my channel. So today we are visiting the famous Jivdani Mata temple in Virar, which is one of the most powerful Shaktipeeths near Mumbai. महाराष्ट्रातील अनेक शक्तिपीठांपैकी एक असलेली विरारची जीवदानी देवी भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत बसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. केवळ वसई तालुक्यात नाही तर राज्यभरात या देवीची ख्यातकीर्त असून शेकडो भाविक या देवीच्या दर्शनासाठी दररोज येत असतात. पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथे डोंगरावर बसलेले जीवदानी माता मंदिर हे 18 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण असून 1400 पायऱ्या चढून देवीचे दर्शन इथे घेता येतं. चालणे कठीण असल्यास डोंगरावर जाण्यासाठी रोपवे सुद्धा उपलब्ध आहे. या पवित्र स्थळाला भेट देताना डोंगरावर चढताना पायऱ्यांची संख्या जास्त असल्याने आवश्यक ती काळजी घ्यावी. If you are planning to visit Jivdani temple in Virar, first of all you should think about how you are going to travel to this place, by public transport, local train, Ola Uber cabs or by personal vehicle. The main attraction of tourists and worshippers at Jivdani temple Virar is the ropeway of funicular train. This ropeway of funicular train at Virar temple is attracting people to experience within. If you have your grandparents or someone who can climb the steps, so they can choose this option which will be more comfortable. Early morning are recommended to avoid the crowds and heat. So friends, finally आम्ही पोहोचलो विरारला आणि महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहरामध्ये देवीचे मुख्य मंदिर जीवदान डोंगरावर आहे. विरारमधील जीवदानी मंदिर हे पालघर जिल्ह्यातील एका टेकडीवर बसलेले प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. ही देवी आदिशक्तीचा अवतार मानली जाते आणि मुख्यतः आगरी, कोळी व आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. मंदिराच्या पायऱ्यांच्या सुरुवातीला आणि मुख्य रस्त्यावरही हार, फुले, नारळ, चुनरी आणि ओटीचे साहित्य, साडी चोळी सहज उपलब्ध होते. पायथ्याशीच खरेदीची सोय असल्याने भाविकांची गैरसोय होत नाही. तर पायथ्याशी असलेल्या स्टॉल्सवरनं नारळ, फुले घेऊन वर देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकतात. इथे पार्किंग सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. हे पार्किंग मंदिर संकुलाच्या जवळच असून तिथे दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यासाठी सुरक्षित जागा सुद्धा आहे. विरारमधील ऐतिहासिक जीवदानी माता मंदिर टेकडीवर बसलेले असून त्याचा पाया 17व्या शतकात रचला गेल्याचे मानले जाते. पूर्वी हे मंदिर लहान होते परंतु काळाच्या ओघात त्याचा विकास झाला. इथे पोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही देवीला अर्पण करण्यासाठी लाल फुलं, हार, साडी चोळी आणि ओटीचे साहित्य घेऊन निघालो. तुम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेनुसार पायथ्याशी असलेल्या स्टॉल्सवरनं ओटीचे साहित्य घेऊ शकता. मंदिर परिसरातून हिरवीगार झाडे, निसर्ग सौंदर्य अशी दृश्य दिसते, जिथे शांतता आणि भक्तिमय वातावरण अनुभवता येते. ओटी घेतल्यानंतर आम्ही चाललेलो फ्युनिक्युलर रोपवेचे तिकीट्स काढायला. जीवदानी आईच्या डोंगरावर जाऊन परत खाली येण्याची ट्रेनची तिकीट फक्त 250 रुपीज एका माणसाची आहे. सो हे असं आहे फ्युनिक्युलर रोपवेचा एंट्रन्स. आणि या साईडनी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आतमध्ये तिकीट काउंटर भेटतं आणि तिकीट्स काढल्यानंतर इकडे अशी सिटिंग एरिया आहे जिकडे बसून तुम्हाला वेट करावं लागतं. So the Jivdani temple funicular train in Virar, often referred to as a ropeway, provides a convenient steep uphill ride to the hilltop shrine, reducing the need to climb 1,400 steps. The bus station area features a ticket counter and a waiting queue.
सो एकदा काय तुमची फ्युनिक्युलर ट्रेन आली की तुम्हाला तिकडची सिक्युरिटी तिकीट्स चेक केल्यानंतर आतमध्ये पाठवते. विरारमधील जीवदानी देवी मंदिरात जाण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रेन रोपवेचा अनुभव रोमांचक आणि सोयीस्कर आहे. पायऱ्या चढून जाण्याऐवजी ही ट्रेन काही मिनिटातच गडावर पोहोचवते, जिथून विरार परिसराचे विहंगम दृश्य दिसते. हा प्रवास अत्यंत वेगवान आणि सुरक्षित आहे, ज्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी देवदर्शन सुलभ होते. पायऱ्या चढण्याचा तासभराचा वेळ वाचवून ही ट्रेन फक्त काही मिनिटात वर पोहोचवते. So this funicular train ride, which costs you just ₹250, takes you straight to the top, offering an alternative to climbing many steps with a quick 3-minute ride up to the hill to the temple. This includes both bottom-up and top-down movements by the funicular train. फ्युनिक्युलर ट्रेनमधून दिसणारा जीवदानी देवीचा मनमोहक नजारा सगळेच एन्जॉय करत होते. डोंगर रांगेतून फ्युनिक्युलर ट्रेनने घेतलेला जीवदानी देवीचा अप्रतिम व्ह्यू खरंच खूप छान होता. फ्युनिक्युलर ट्रेन प्रवासात अनुभवलेला जीवदानी देवी परिसराचा सुंदर देखावा आणि उंचावरून फ्युनिक्युलर ट्रेनमधून दिसणारा जीवदानी देवीचा शांत आणि भक्तिमय नजारा.
सो मंदिरात दर्शन झाल्यावर बाहेर येताना तुम्हाला हा काउंटर असा बघायला भेटतो. मंदिरालाच लागून असलेल्या ह्या काउंटरमध्ये तुम्हाला खास जीवदानीची चिक्की आणि खोबऱ्याची वडी मिळते. The temple area is clean and calm, filled with the sounds of bells and chants, which creates a strong feeling of devotion and positivity. Many devotees feel a sense of peace and faith after visiting the temple. जीवदानी देवीच्या मंदिरात काही भाविक श्रद्धेने देवीसमोर किंवा ठराविक ठिकाणी नाणं चिटकवतात. ही एक श्रद्धा आणि मनोकामनेशी जोडलेली प्रथा आहे. नाणं चिटकलं तर देवीने आपली इच्छा पूर्ण करावी अशी भाविकांची भावना असते. ही प्रथा भक्तांच्या विश्वासाचं आणि देवीवरील निष्ठेचं प्रतीक मानली जाते. तर जीवदानी डोंगरावरून खाली पाहिल्यावर संपूर्ण विरार परिसराचा सुंदर आणि विस्तीर्ण नजारा दिसतो. हिरव्या डोंगर रांगा, वळणावळणाच्या पायऱ्या आणि आजूबाजूचा निसर्ग मनाला खूप प्रसन्न करतो. उंचावरून वाहणारा थंड वारा आणि शांत वातावरण यामुळे येथे उभं राहिलं की मनाला वेगळीच शांती मिळते. सकाळी किंवा संध्याकाळी येथून दिसणारा सूर्यप्रकाश आणि आकाशाचा रंगाबद्दल हा नजारा अधिकच मोहक बनवतो.
आमचे दर्शन खूप सुंदर झालं आणि दर्शनाचा अनुभव अप्रतिम होता. आज आम्ही जीवदानी मंदिरात दर्शन केलं. मंदिराची शांत आणि भक्तिमय वातावरण, घुमट्याप्रमाणे उंच डोंगर रांगा, भक्तांची गर्दी आणि देवीच्या समोर उभं राहण्याचा अनुभव खरंच खूप सुंदर होता. मंदिराच्या आतले नयनरम्य नजारे, घंटा वाजवण्याचा आवाज, दिव्यांचा उजेड यामुळे मन भारावून गेलं. दर्शन पूर्ण झाल्यावर आम्ही खूप समाधानी आणि आनंदी मनाने घरी निघालो. या दिवशीचा अनुभव लक्षात राहण्यासारखा आणि हृदयाला आनंद देणारा होता. शेवटी फायनली घरी जायला निघालो. आमचं जीवदानी देवीचं दर्शन खरंच खूप मस्त झालं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दर्शन तर मस्तच, पण जीवदानीची खोबऱ्याची वडी तर अजूनच भारी होती. जीवदानीची प्रसिद्ध खोबऱ्याची वडी खूपच छान होती.
शुभसागरचं जेवण खूपच टेस्टी होतं. पोट आणि मन दोन्ही खुश. भरपेट जेवण झाल्यावर त्यानंतर आम्ही थंड सरबत प्यायला गेलो. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.